संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्यासाठीचा जो हप्ता आहे निराधार बांधवांच्या बँक खात्यामध्ये पेन्शन हप्ता जमा झालेला आहे. परंतु पाहू शकता जवळजवळ 50 ते 60% लाभार्थी अजूनही पेन्शनच्या हप्त्यापासून वंचित आहेत. त्याचबरोबर दिव्यांग लाभार्थ्यांसाठी जो 2500 रुपयाचा हप्ता मिळणार होता तो सुद्धा अद्याप त्यामध्ये 1500च जमा झाली आहेत. मागच्या महिन्यामध्ये सुद्धा हेच झालं होतं आणि त्यांचा जो 1000 रुपये जे आहेत यामध्ये बाकी होते ते मिळणार आहेत अशा पद्धतीने सांगण्यात आलं होतं. मात्र त्याबाबत सुद्धा थकीत जो पेन्शन आहे याबाबत सुद्धा काही निर्णय घेण्यात आले नाही आहे. आवश्यकता आत्तापर्यंत सुरुवातीला म्हणजे महिन्याच्या सुरुवातीला जो शासन निर्णय यायचा हप्त्या संदर्भातला त्याच्या अगोदरच्याच महिन्यामध्ये हा पाहू शकता शासन निर्णय जो आहे जारी केला जायचा. आता पाहू शकता डिसेंबर महिना आहे तर डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे याबाबत शासन निर्णय अगोदरच्या महिन्यामध्ये 15 ते 20 तारखेलाच जारी केला जायचा आणि सुरुवातीच्या 10 दिवसामध्ये जो हप्ता आहे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जायचा. मात्र पाहू शकता सध्याची जी परिस्थिती आहे त्यानुसार आत्ता नोव्हेंबर महिन्याची 27 तारीख सुरू आहे म्हणजे जवळजवळ नोव्हेंबर महिना संपलेला आहे तरीसुद्धा डिसेंबर महिन्यासाठीच्या हप्त्याबाबत शासन निर्णय जारी झाला नाही. नोव्हेंबर महिन्यासाठीचं आपण चेक केलं तर जवळजवळ 2 शासन निर्णय जारी करावे लागले होते. पेन्शनच्या बाबतीत जो यामध्ये गोंधळ झाला होता 1500चे 2500 या पद्धतीने तर त्याबाबत सुद्धा जी KYC प्रोसेस होती यामध्ये लाभार्थ्यांनी त्यांची जी सगळी माहिती आहे KYCसाठी त्यांचे कागदपत्र निराधार शाखेमध्ये जमा केले होते. मात्र तरीसुद्धा त्यांच्या बँक खात्यामध्ये 2500च्या ऐवजी 1500च दिव्यांग लाभार्थ्यांना मिळाले होते. KYCच्या प्रक्रियेमध्ये ज्या पद्धतीने घोळ झाला होता KYC करताना KYC केली आहे पाहू शकता KYC लाभार्थी बांधवांनी केलेली आहे दिव्यांग बांधवांनी मात्र त्यांची जी कॅटेगरी आहे ती अपडेट झाली नाही आहे. तर यामध्ये निराधार शाखेमध्ये तो ऑप्शनच सध्या उपलब्ध नव्हता वेबसाईटवर तर या कारणामुळे ते झालं नव्हतं. मात्र डिसेंबर महिन्यासाठीचा जो हप्ता आहे डिसेंबर महिन्यामध्ये यामध्ये KYC प्रोसेस पूर्ण होऊ शकते. ज्या बांधवांनी अद्यापसुद्धा त्यांचे जे कागदपत्र जर दिले नसतील पुन्हा एकदा जमा केलेले असतील KYCसाठी त्यांची जबाबदारी आहे निराधार शाखेमध्ये जाऊन त्यांचे जे KYCसाठीचे कागद आहेत हे जमा करायचे आहेत आणि KYC झाले किंवा नाही याची खात्री करून घेणंसुद्धा आवश्यक आहे. जर KYC पेंडिंग असेल तर तुम्हाला जो हप्ता आहे पुढच्या महिन्यामध्ये सुद्धा 2500च्या ऐवजी 1500 प्राप्त होऊ शकतो. तर या अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे दिव्यांग लाभार्थ्यांसाठी. त्याचबरोबर इतर बांधवांसाठी सुद्धा काही हप्ते जे आहेत या महिन्यासाठीचे यामध्ये जमा झाले नाही आहेत काही जिल्ह्यांतर्गत तर या संदर्भात सुद्धा लवकरच आपल्याकडे अपडेट प्राप्त होईल. मात्र आपण अशी अपेक्षा केली होती की डिसेंबर महिन्यासाठीचा शासन निर्णय हा या आठवड्यामध्ये येऊ शकतो अशा पद्धतीची अपेक्षा होती. मात्र अद्यापही डिसेंबर महिन्यासाठीचा हप्त्याबाबतचा शासन निर्णय जारी झालेला नाही आहे. याचाच अर्थ डिसेंबर महिन्यासाठीचा जो हप्ता आहे पेन्शन जो आहे हा 20 ते 25 डिसेंबरपर्यंत म्हणजे पुढच्या जो महिना आहे पुढच्या महिन्याच्या लगेच येणं अद्याप तरी कठीण दिसतंय. तर या पद्धतीने आपल्या ज्या महत्त्वाच्या अपडेट आहेत आपण पाहिल्या होत्या. यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो पेन्शनचा हप्ता आहे यामध्ये नोव्हेंबर महिन्यासाठीचा सुद्धा अजून जमा झालेला नाही आहे. ही कारवाई सध्या प्रोसेस सुरू आहे. डिसेंबर महिन्यामध्ये लवकरच शासन निर्णय जो आहे अपडेट होईल आणि याबाबत सुद्धा आपण डिटेलमध्ये आत्ता जसा व्हिडिओ घेतला आहे डिटेलमध्ये त्या पद्धतीनेच व्हिडिओ जो आहे घेणार आहोत. तर या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.